समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। प्रत्येक जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय समजलं जातं, त्यामुळे या निवडणुकीला मिनी आमदारकीचं स्वरूप आलं आहे। खटाव तालुक्यातील बुध, खटाव, औंध, निमसोड, मायनी, पुसेसावळी या 7ही जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस जाणवत आहे। तर 7 पैकी 6 गटात भविष्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं नवनेतृत्व निर्माण होणार आहे। या नवनेतृत्वाची निर्मिती होत असताना सर्वच ठिकाणी टोकाचा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। खटाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे राहुल पाटील विरुद्ध भाजपच्या डॉक्टर प्रियाताई शिंदे अशी लढत होतीये। डॉक्टर प्रियाताई या विद्यमान आमदार महेशदादा शिंदे यांच्या पत्नी आहेत, तर राहुल पाटील हे दिवंगत माजी आमदार चंद्रहार पाटील यांचे नातू आणि विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे जावई आहेत। भविष्यात संपूर्ण खटाव तालुक्याचा एकच मतदारसंघ झाला अथवा विधानसभेलाही महिला आरक्षणाचं धोरण आलं तर डॉक्टर प्रियाताई नेतृत्वासाठी पुढे येऊ शकतात। दुसऱ्या बाजूला आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश आलं तर राहुल पाटील हेही स्वर्गवासी चंद्रहार दादा आणि माजी आमदार स्वर्गवासी केशवराव पाटील यांच्या नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी सिद्ध होतील। शिवाय महिला आरक्षणाचा विषय आला तर त्यांच्या पत्नी आणि घारगे साहेबांच्या कन्या उद्योजिका प्रीती घारगे पाटील यांच्या राजकीय महत्वाकांक्षांनाही दुमारे फुटू शकतात। या गटात पुसेगाव गावाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे। औंध जिल्हा परिषद गटात ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भाऊजाई सौ भारती अंकुशराव गोरे भाजपच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरल्यात। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वतीनं लोणी येथील ज्येष्ठ नेते संभाजीराव फडतरे यांच्या सुनबाई सौ मनीषा योगेश फडतरे या 2 हात करत आहेत। सौ फडतरे यांच्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यानं मोठा संघर्ष सुरू आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी शिवीगाळ करण्याच्या घटनाही घडल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या निवडणुकीत सौ गोरे विजयी झाल्या तर भविष्यात खटाव मतदारसंघ स्वतंत्र झाल्यास अंकुशभाऊ गोरे नेतृत्वासाठी मजबूत दावेदारी करू शकतात। दुसरीकडे युवा उद्योजक योगेश भाऊ फडतरे यांच्याही महत्वाकांक्षा मोठ्या आहेत। निमसोड गटात भाजपाचे नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादीचे संदीपदादा मांडवे या 2 दादांमध्ये महामुकाबला रंगलाय। यामध्ये संदीपदादा उर्फ पिंटू पैलवान हे विजयी झाले तर ते आमदारकीसाठी तालुकाभर दंड ठोपाटण्यास मोकळे होणार आहे, तर तुर्तास जिल्हा बँकेत जाण्याची महत्वाकांक्षा असणारे नंदूदादा ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राहू शकतात। कातर खटाव सुरुवातीला भाजपचे धनंजय चव्हाण एकतर्फी बिनबुबाट निवडून येण्याची चर्चा होती, मात्र आता राष्ट्रवादीच्या अभयदादा जगताप यांनी जोरदार ताकद लावून मोठी हवा निर्माण करून चव्हाण यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण केलंय। या दोघांपैकी जो निवडून येणार तो भविष्यात विधानसभेसाठी जोरदार दंड ठोपाटणार हे निश्चित आहे। मायनी गटात राष्ट्रवादीचे सुरेंद्रदादा गुदगे विरुद्ध भाजपचे ऍडव्होकेट सूरज पाटील अशी अटीतटीची लढत होतीये। या निवडणुकीत गुदगेंची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी जंग पछाडले आहेत, मात्र यातूनही ते बचावले तर माजी आमदार स्वर्गवासी भाऊसाहेब गुदगे यांचा समृद्ध वारसा जोपासण्यासाठी नव्या तंत्रानं तेही विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागू शकतात। पुसेसावळी गटात भाजपाच्या सौ कदम आणि राष्ट्रवादीच्या कुमारी रिया सुभाष पिसाळ यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। या गटातून भाजपच्या सौ तेजस्विनी विक्रम कदम विजयी झाल्या तर त्यांचे धीर धैर्यशील दादा कदम विधानसभेसाठी पुन्हा एकदा दंड ठोपाटू शकतात। कोणाचे स्टार बलवंत आहेत हे सोमवारी ठरणार आहे। तोपर्यंत 2 दिवस गावोगावी कोणत्या गावात कोण वाढले आणि कोण कमी पडले, ऐनवेळी कोणी दगा दिला तर कोणाचे चांगले वातावरण शेवटच्या दिवशी बदलले, कोणी कशी यंत्रणा राबवली याची चर्चा रंगणार आहे। एक मात्र निश्चित, नवनेतृत्वाची उत्पत्ती होत असताना प्रत्येकालाच प्रचंड वेदना जाणवल्याची चर्चा होत आहे। नमस्कार। जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला मिनी मंत्रालय असं संबोधलं जातं आणि या मिनी मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी सर्वत्र जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यातली त्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत असणाऱ्या खटाव तालुक्यामध्ये सर्व 7ही गटात रंगतदार चुरशीच्या लढती होत आहेत। 7 पैकी 6 मतदारसंघात भविष्यात नवनेतृत्वाचा उदय होणार आहे। हा उदय होत असताना
सुरुवातीला पाहूया आपण खटाव गटाचं चित्र. खटावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे लढत आहेत. त्या विद्यमान आमदार महेश दादा शिंदे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं युवा नेते राहुल पाटील दोन हात करत आहेत. या लढतीला तालुक्यात सर्वाधिक महत्व आहे. एका बाजूला विद्यमान आमदारांच्या पत्नी रिंगणात आहेत आणि दुसऱ्या बाजूला माजी आमदार चंद्रहार पाटील यांचे नातू आणि विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे जावई राहुल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या लढतीमध्ये जो कोणी विजय होणार आहे तो भविष्यात गटाचे नव्हे तर तालुक्याचे नेतृत्व करण्याची दावेदारी करू शकतात. उद्या कदाचित जिल्हा परिषदेच्या पुसेसावळी गटात भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार सौ तेजस्विनी विक्रमसिंह कदम या जर जिंकल्या तर भाजप त्यांचे दीर आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या नेतृत्वाला बळ मिळणार आहे. धैर्यशील कदम हे कराड उत्तर मतदारसंघातून एक वेळ विधानसभा लढून प्रस्थापिताविरुद्ध चांगली टक्कर देणारं नेतृत्व आहे. या विजयाने त्यांनाही स्वतंत्र खटाव तालुक्यातून लढण्यासाठी महत्वाकांक्षा निर्माण झाल्यास कोणाला वावगे वाटणार नाही. जिल्हा परिषदेच्या निमसोड गटात भाजपाचे नंदकुमार मोरे व राष्ट्रवादीचे संदीपदादा मांडवे व पिंटू पैलवान या दोन दादामध्ये मोठी चुरशीची लढाई होत आहे. या ठिकाणी जर राष्ट्रवादीचे संदीप दादा उर्फ पिंटू पैलवान जिंकले तर तेही आपल्या मोठ्या जनसंपर्काच्या बळावर संपूर्ण मतदारसंघात दंड ठोपण्यास, विधानसभा मतदारसंघात दंड ठोपण्यास मोकळे होणार आहेत. दुसऱ्या बाजूला तुर्तास नंदकुमार मोरे यांची जिल्हा बँकेत जाण्याची प्राधान्य देण्याची मानसिकता आहे, पण भविष्यात खटाव विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र झाला आणि आता ते निवडून आले तर त्यांच्याही इच्छा आकांक्षा वाढू शकतात. यानंतर आपण वळूया कातर खटाव जिल्हा परिषद गटाकडे. कातर खटाव जिल्हा परिषद गटात सुरुवातीला भाजपाचे धनंजय चव्हाण एकतर्फी बाजी मारतील असं चित्र होतं, पण आता शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारत श्री चव्हाण यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. या दोघांपैकी जोही जिंकेल तो भविष्यातला विधानसभेचा उमेदवार या पद्धतीनेच कामाला लागू शकतो. त्यानंतर आपण वळूया राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत असणाऱ्या मायनी गटाकडे. या गटात कोणती निवडणूक असली की गुदगे आणि येळगावकर या दोन गटामध्ये टोकाचा संघर्ष ठरले. एरळा न्यूज साठी संपादक धनंजय क्षीरसागर वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.